Hello students, in last two videos we studied about the cells of immune system. In that, two important type of cells of immunity system, lymphocytes and antigen presenting cells. Lymphocytes are of two types on the basis of their maturation site, T lymphocyte and B lymphocyte. In that, we studied mechanism of action of T lymphocytes and mechanism of action of B lymphocyte. After that, we are now entering into new point of this chapter, that is vaccination. Vaccination in Marathi लसीकरण. Vaccine, लस. तुम्ही गेले कित्येक दिवस जवळपास 6 महिने होत आले या शब्दाचा भडीमार आपल्यावरती होतोय. व्हॅक्सिन. केव्हा एकदा कोविड-19 वरती, कोरोनावरती व्हॅक्सिन येईल आणि आपलं नित्यक्रम आपण सुरू करू, असं सर्व जग, नॉट ओनली इंडिया बट ऑल ओव्हर, पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर डेडली अवेटिंग ऑफ धिस व्हॅक्सिन. That is a vaccine against COVID-19, that is corona type of virus. म्हणजे या कोविड-19 या व्हायरसला मारण्यासाठी कधी एकदा लस येते, कधी एकदा व्हॅक्सिन त्याचं तयार होतं, असं संपूर्ण जग वाट बघते. जवळपास शेकडो देश, राष्ट्र हे व्हॅक्सिन शोधण्यासाठी अहोरात्र, दिवस रात्र काम करतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल या व्हॅक्सिनेशनचं किंवा या व्हॅक्सिनचं महत्व किती आहे. एडवर्ड जेनर, who invented first vaccine against smallpox disease, देवीचा रोग, याच्या विरुद्ध पहिल्यांदा जी लस तयार केली इंग्लिश फिजिशियन एडवर्ड जेनर यांनी. अशा अनेक थ्रेटन्ड डिसीज, डेडली डिसीज, ज्याच्यामुळे मृत्यू येऊ शकतो, अशा रोगांच्या विरुद्ध आजपर्यंत जगानं त्याच्यावरती काम केलेलं आहे, त्याचं व्हॅक्सिन शोधलेलं आहे आणि त्याच्या व्हॅक्सिनेशनमुळं संपूर्ण जगामधील लोक हे या डेडली डिसीजेस पासून प्रिव्हेंट झालेले आहेत किंवा त्या ठिकाणी ते डिसीजेस हे प्रिव्हेंट झालेले आहेत. ते जे पॅथोजन्स आहेत ते त्यांची ग्रोथ ही इनिबिट केलेली आहे. असं हे व्हॅक्सिन म्हणजे नेमकं काय आहे, व्हॅक्सिनेशन म्हणजे काय, लेट सी इन दिस पॉइंट. व्हॅक्सिनेशन, फर्स्ट डेफिनेशन ऑफ व्हॅक्सिनेशन. लसीकरण म्हणजे नेमकं काय. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिन, ऍडमिनिस्ट्रेशन करणं, त्याचं नियोजन करणं. व्हॅक्सिन, लस, या लसीचं ऍडमिनिस्ट्रेशन करणं किंवा याचं नियोजन करणं. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिन, कशासाठी व्हॅक्सिनचं ऍडमिनिस्ट्रेशन करायचं, टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पॅथोजन. विशिष्ट अशा पॅथोजन पासून ह्युमन बिईंगचं प्रोटेक्शन करण्यासाठी जे व्हॅक्सिनचं ऍडमिनिस्ट्रेशन केलं जातं त्याला काय म्हणतात, व्हॅक्सिनेशन असं म्हणतात. What is vaccination? Administration of vaccine to protect against a particular pathogen is called a vaccination. Then what is a vaccine? पण नेमकं व्हॅक्सिन म्हणजे काय. या व्हॅक्सिनचं आपण ऍडमिनिस्ट्रेशन करून अनेक लोकांचे जीव वाचवतो, पर्टिक्युलर पॅथोजन पासून लोकांचं रक्षण करतो. बट व्हॉट इज अ व्हॅक्सिन? व्हॅक्सिन इज नथिंग बट inactivated pathogen or antigenic preparation of particular pathogen. व्हॅक्सिन म्हणजे नेमकं काय, अँटीजेनिक प्रिपरेशन ऑफ दॅट पॅथोजन. म्हणजे जो डिसीज कॉझिंग पॅथोजन आपलं शरीर भेदून आत येणार आहे त्याचं जे अँटीजिन आहे ते अँटीजिन काढून जे औषध, जी लस तयार केली जाते त्याला व्हॅक्सिन असं म्हणायचं. किंवा पर्टिक्युलरली तो पॅथोजन इनऍक्टिव्हेट करायचा, म्हणजे त्याला बधीर करायचा आणि त्याचं प्रिपरेशन करून जे तयार होतं त्याला काय म्हणायचं, व्हॅक्सिन.
About the vaccine, we will study in the next chapter biotechnology. Biotechnology chapter मध्ये vaccine preparation of vaccine is one of the important tool from the biotechnology branch of biology. त्या बायोटेक्नॉलॉजी टॉपिक मध्ये आपण हे बघणारच आहोत वॅक्सिन. वॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन विच गिव्स अस और प्रोव्हाइड अस ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. बघा आठवतंय का अक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इम्युनिटी आपण बघितली. वॅक्सिन ही आपल्याला ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी प्रोव्हाइड करते की जे वॅक्सिन कशापासून तयार केलं जातं, इनऍक्टिव्हेटेड पॅथोजन, म्हणजे ज्या पॅथोजनचं इन्फेक्शन होऊन आपण आजारी पडणार आहे, जो डिसीज होणार आहे आपल्याला, त्या पॅथोजनला एकतर इनऍक्टिव्हेट केलं जातं, बधीर केलं जातं आणि त्याचं प्रिपरेशन तयार करून ते व्हॅक्सिन म्हणून वापरलं जातं. किंवा दुसरी मेथड अँटीजेनिक प्रिपरेशन. त्या पॅथोजनचा जो अँटीजीन आहे ज्याच्यामुळे आपण आजारी पडणार आहे ते अँटीजीन काढून घ्यायचं आणि ते व्हॅक्सिन त्याच्यापासून तयार करायचं. किंवा तिसरी एक मेथड आहे प्रोटीन और शुगर फ्रॉम द पॅथोजन. त्या पॅथोजनचं जे प्रोटीन आहे किंवा शुगर आहे तेही वापरून त्याच्यापासून व्हॅक्सिन तयार केलं जातं. व्हॅक्सिन इज अ इनऍक्टिव्हेटेड पॅथोजन और इट इज अँटीजेनिक प्रिपरेशन ऑफ पर्टिक्युलर पॅथोजन. त्या विशिष्ट अशा पॅथोजनला इनऍक्टिव्हेट करायचा, त्याच्यापासून व्हॅक्सिन तयार करायचं. किंवा त्या पॅथोजनचा प्रोटीन घ्यायचा किंवा शुगर घ्यायची, त्याच्यापासून व्हॅक्सिन तयार करायचं. किंवा त्या पॅथोजनचा अँटीजीन काढून घ्यायचा आणि त्याच्यापासून व्हॅक्सिन तयार करायचं. असं हे तयार केलेलं व्हॅक्सिन त्याचं ज्या वेळेला ऍडमिनिस्ट्रेशन केलं जातं, नियोजन करून लोकांना ते प्रोव्हाइड केलं जातं, त्यावेळेला त्या प्रोग्रामला व्हॅक्सिनेशन असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पोलिओचं ऍडमिनिस्ट्रेशन, पोलिओ व्हॅक्सिनेशन, इम्युनायझेशनचं ऍडमिनिस्ट्रेशन माहित आहे. किंवा जन्मल्यानंतर आपण BCG व्हॅक्सिन घेतो. वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आपल्याला काही महिन्यामध्ये दिल्या जातात, म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये कुठलं व्हॅक्सिन द्यावं हे सगळं नियोजन केलेलं असतं. दॅट इज द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिन इज कॉल्ड अ व्हॅक्सिनेशन. या तयार केलेल्या व्हॅक्सिनचं नियोजन पद्धतीनं लोकांना ते प्रोव्हाइड करणं त्याला काय म्हणतात, व्हॅक्सिनेशन असं म्हणतात. आपण बघतोय या चॅप्टरच्या सुरुवातीपासून आवर इम्युनिटी सिस्टीम इज अन इफिशियंट सिस्टीम ऑफ आवर बॉडी which protect us from the different pathogens like other systems of our body. मी बोललो होतो सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम. तशीच ही इम्युनिटी सिस्टीम ही आपल्या शरीराची एक परिणामकारक संस्था आहे, इफिशियंट सिस्टीम आहे, जी इम्युनिटी सिस्टीम आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथोजन पासून आपलं प्रोटेक्शन करत असतं, आपली बॉडी डिफेन्स करत असते. आपण बघितलं टाइप्स ऑफ इम्युनिटी सिस्टीम मध्ये पहिल्यांदा जी नॅचरल इम्युनिटी आहे, इनेट इम्युनिटी, त्याच्यानंतर अक्वायर्ड इम्युनिटी. अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये दोन प्रकार, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. परत त्यांच्यामध्ये दोन प्रकार, नॅचरल, आर्टिफिशियल. ही सगळी आपली जी सिस्टीम आहे बॉडीची इम्युनिटी सिस्टीम ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथोजन पासून डिफेंड करत असते, आपलं प्रोटेक्शन करत असते. असं जरी असलं, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बोललेलो होतो, एवढं सगळं असून सुद्धा म्हणजे त्या पॅथोजनला आपलं शरीर भेदण्यासाठी, भेदल्यानंतर इनेट इम्युनिटी सिस्टीमचा सामना करावा लागतो. दॅट पॅथोजन हॅज टू फेस अवर इनेट इम्युनिटी सिस्टीम. इनेट इम्युनिटी सिस्टीम कसं काम करते आपण बघितलं, विथ द हेल्प ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ बॅरियर्स. मग त्या पॅथोजनला सरफेस बॅरियर फेस करावे लागतात. आपली स्किन आहे, आपली रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, आपलं माउथ आहे, तिथं असणारी सलाइवा आहे, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये म्युकस आहे, इपिथेलियल सेल्स या स्किन मध्ये आहेत. या सगळ्या बॅरियर, हे सगळे अडथळे इनेट इम्युनिटी सिस्टीमचे पार करून तो आतमध्ये गेल्यानंतर, आपल्या शरीराच्या आतमध्ये आल्यानंतर आपली नॅचरल अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी फंक्शनल होते आणि त्याला पॅथोजनला मारण्याचा प्रयत्न करते. असं असून सुद्धा आपण आजारी पडतो आणि आपण डॉक्टरांच्याकडे जातो, असं मी बोललेलो. म्हणजे इतकी सगळी इम्युनिटी सिस्टीम आपल्याला माहीत नसताना सुद्धा त्या पॅथोजन विरुद्ध काम करत असते. बट समटाइम
काही वेळा सम पॅथोजन्स आर नॉट आयडेंटिफाय अवर इम्युनिटी सिस्टीम. काही वेळेला काही पॅथोजन, सम पॅथोजन्स आर सक्सेसफुली एंटर्ड इन टू अवर बॉडी. म्हणजे इनेट इम्युनिटी सिस्टीम, ॲक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीमचा पहिला भाग हे सगळं पूर्ण करून काही पॅथोजन आपल्या शरीरामध्ये येतात. याचं कारण काय होतं? that those pathogens are not identified by our immunity system, and these pathogens cause infection and we fall ill. आणि हेच पॅथोजन जे सक्सेस होतात, जे यशस्वी होतात इनेट आणि ॲक्वायर्ड इम्युनिटीला पार करून पुढे यायला, हे आपल्याला इन्फेक्शन करतात आणि आपण आजारी पडतो. मग आपण डॉक्टरांच्याकडे जातो. ॲक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीमचे आपण युनिक फीचर्स बघितले. स्पेसिफिसिटी, डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, डायव्हर्सिटी. म्हणजे कोणत्याही प्रकारचा पॅथोजन आपल्या शरीरामध्ये येऊ दे, त्याला ओळखण्याची ताकद, त्याला स्पेसिफाय करण्याची ताकद ही आपल्या ॲक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीम मध्ये असते. म्हणजे तो कोण आहे, समजा फंगल इन्फेक्शन असेल, फंजाय पॅथोजन असेल तर त्याचा कुठला प्रकार आहे, त्याला कुठल्या अँटीबॉडी मारण्यासाठी लागणार आहे, हे सगळं इम्युनिटी सिस्टीम आपली करत असते. परंतु काही वेळेला काही पॅथोजन हे सक्सेसफुली एंटर्ड आपल्या बॉडीमध्ये होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होतं आणि आपण आजारी पडतो. अशा वेळेला आपल्याला आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करण्यासाठी ज्याची उपयोग होते त्याचं नाव आहे व्हॅक्सिन. बट व्हॅक्सिन हेल्प्स अवर इम्युनिटी सिस्टीम टू रेकग्नाइज और टू आयडेंटिफाय. हे जे व्हॅक्सिन आहे, हे जे तयार केलेले अँटीजेनिक प्रिपरेशन आहे किंवा ऍक्टिव्हेटेड पॅथोजन ज्याला आपण व्हॅक्सिन असं म्हणलं, हे व्हॅक्सिन आपल्या इम्युनिटी सिस्टीमला सांगतं की कोणत्या प्रकारचा पॅथोजन आहे, विच टाइप ऑफ पॅथोजन्स, अँड कंट्रोल इट्स इन्फेक्शन. म्हणजे हे व्हॅक्सिन आपण ज्या वेळेला आपण शरीरामध्ये घेतो त्यावेळेला आपल्या इम्युनिटी सिस्टीमला ते बोलतं, ते सांगतं की हे कोणत्या प्रकारचा पॅथोजन आहे, त्याला कोणत्या प्रकारच्या अँटीबॉडी गरजेचे आहेत आणि त्यानुसार त्या अँटीबॉडी तयार करून त्या पॅथोजनला मारलं जातं आणि इन्फेक्शन कंट्रोल केलं जातं. मी सांगितलं ज्या वेळेला आपण डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर आपल्याला वेगवेगळी औषधं देतात. काही वेळेला फार्मास्युटिकल स्टोअरमधून अँटीबायोटिक्स रेडीमेड देतात आणि आपल्याला साधारणपणे 3 ते 4 दिवसात बरं वाटतं. हे सगळं करण्याचं काम व्हॅक्सिन करतं. व्हॅक्सिन helps our immunity system to identify pathogens and control its infection. This is the introductory part about the vaccination or vaccine. Now we will see importance of vaccination. काय महत्व आहे वॅक्सिनेशनचं? आता तर या सध्याच्या काळामध्ये आपल्याला महत्व कळालेलं आहे. म्हणजे आपण सगळे अगदी मी मगाशी सांगितलं अवेटिंग आहोत, वाट बघत आहोत या कोविड-19ला मारण्यासाठी कधी एकदा वॅक्सिन येतं. हे एक आत्ता आपल्याला त्याचं महत्व कळलं, परंतु कित्येक वर्षापासून या वॅक्सिनच्या बाबत वेगवेगळ्या पॅथोजनला मारण्यासाठी वेगवेगळी वॅक्सिन्स ही आजपर्यंत वापरलेली आहेत. That is the point. Importance of vaccination. First, it teaches our body to recognize the new pathogens causing disease. आत्ताच इथं आपण बोललो वॅक्सिनेशन किंवा वॅक्सिनमुळे काय होतं तर वॅक्सिन टेल्स अवर इम्युनिटी सिस्टीम which pathogen is there and causing infection. कुठला नवीन पॅथोजन आतमध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळे डिसीज निर्माण होत आहेत हे रेकग्नाइज, आयडेंटिफाय, ओळखण्याचं काम आपल्या शरीराला करण्यासाठी मदत कोण करतं? व्हॅक्सिन करतं. व्हॅक्सिन स्टिम्युलेट्स द बॉडी टू प्रोड्यूस मोर अँड मोर अँटीबॉडीज. बघा अँटीबॉडी, अँटीजीन. मी असं पाठीमागं बोललो होतो जोपर्यंत अँटीजीन आतमध्ये येत नाही, पॅथोजन आतमध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्या इम्युनी सेल्स ज्या आपण बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट बघितल्या त्या काम सुरू करत नाही. अँटीबॉडीज कुठल्या सेल्स तयार करतात? आठवतंय कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, मी एका MCQचा उल्लेख केला. अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड बाय बी लिम्फोसाइट्स. पण बी लिम्फोसाइटचा कुठला प्रकार? बी लिम्फोसाइट क्लोन ऑफ 2 सेल्स, फर्स्ट प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल.
बी लिम्फोसाइटच्या कुठल्या सेल अँटीबॉडीज तयार करतात? प्लाझ्मा सेल्स. त्याच्याही पुढे जाऊन प्लाझ्मा सेल्सना ऍक्टिव्हेट किंवा बी लिम्फोसाइट्सना ऍक्टिव्हेट स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करतं? हेल्पर टी सेल्स, टाइप ऑफ टी लिम्फोसाइट्स. ह्या सगळ्या हेल्पर टी सेल्सचं सेन्सिटायझेशन असू दे, हेल्पर टी सेल्सनं बी लिम्फोसाइटना सांगणं असू दे, बी लिम्फोसाइट मधल्या प्लाझ्मा सेल अँटीबॉडी तयार करणार आहेत. जवळजवळ सेकंदाला 2000 अँटीबॉडीज तयार करतात, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. हे सगळं करण्यासाठी आपल्याला व्हॅक्सिन मदत करत असतं किंवा व्हॅक्सिन त्यासाठी आपल्या बॉडीला, आपल्या इम्युनिटी सिस्टीमला स्टिम्युलेट करण्याचं काम त्या ठिकाणी करतं. It primes immune cells to remember the type of antigen. One of the unique feature of acquired immunity system आपण पाहिलेलं होतं मेमरी. फर्स्ट एन्काउंटर, सेकंड एन्काउंटर. म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा पॅथोजन आपल्या शरीरामध्ये येतो त्यावेळेला त्याला कोणत्या अँटीबॉडी मारण्यासाठी लागतात याची मेमरी आपल्या शरीरामध्ये, आपल्या इम्युनिटी सिस्टीम मध्ये करून ठेवली असते. टी लिम्फोसाइट्स मध्ये पण प्रकार आहे मेमरी टी सेल्स. बी लिम्फोसाइट मध्ये पण दुसरा प्रकार होता मेमरी सेल्स. दीज सेल्स रिटेन द मेमरी ऑफ फर्स्ट एन्काउंटर. जे पहिल्यांदा जो पॅथोजन आला त्याला मारण्यासाठी कोणत्या अँटीबॉडीज लागतात या मेमरी सेल काय करतात? ती मेमरी आपल्याकडं रिटेन करून ठेवतात. आणि ज्या वेळेला परत तो पॅथोजन शरीराच्या आतमध्ये येईल म्हणजे सेकंड एन्काउंटर असेल त्यावेळेला त्या लगेच त्या अँटीबॉडी पाठवतात आणि त्या अँटीजनला डिस्ट्रॉय करतात. म्हणजे आपण म्हणलो तिथं सेकंड एन्काउंटर इज अ स्ट्रॉंगर अँड क्विकर. लगेच आणि स्ट्रॉंगली त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. म्हणजे व्हॅक्सिनेशनमुळे किंवा व्हॅक्सिन या इम्युनी सेल्सना काय सांगतात? टू रिमेंबर द टाइप ऑफ अँटीजेन्स ऑर पॅथोजन्स. नेक्स्ट वन, immunity vaccine is an important primary prevention, very important sentence, which protect people from many diseases. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, कोटेशन आहे, प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्युअर. वर्षभर प्रोग्राम राबवले जातात व्हॅक्सिनेशनचे. पोलिओचं तुम्हाला माहित आहे, पोलिओचा डोस वर्षातून 2 वेळा दिला जातो. त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन केलं जातं. हे कशासाठी? डिसीज असू दे किंवा नसू दे सर्व लोकांना हे त्या 6 वर्ष 5 वर्षपर्यंतच्या मुलांना पोलिओचा डोस तोंडावाटे दिला जातो. हे कशासाठी? तर प्रिव्हेन्शन, प्रायमरी प्रिव्हेन्शन, प्राथमिक उपचार आहे, प्राथमिक घेतलेली काळजी आहे. म्हणजे डिसीज होऊच नये म्हणून घेतलेली ही काळजी आहे. आणि अनेक अशा डिसीज पासून लोकांचं रक्षण करण्याचं काम हे प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे व्हॅक्सिनेशन करत असतं. व्हॅक्सिनेशन इज अन इम्पॉर्टंट प्रायमरी प्रिव्हेन्शन विच प्रोटेक्ट पीपल फ्रॉम मेनी डिसीजेस. इट कंट्रोल्स मेनी थ्रेटन्ड डिसीजेस लाईक पोलिओ, टिटॅनस. जे डेडली डिसीजेस आहेत, थ्रेटन्ड डिसीजेस आहेत ज्याच्यामुळे अनेक मृत्यू येतात. आता तुम्ही कोविडचं बघताय, कित्येक लाखो लोक याच्यामध्ये लोकांची डेथ झालेली आहे या कोविड-19 व्हायरसमुळं. असे जे थ्रेटन्ड डिसीजेस आहेत, असे जे डेडली डिसीजेस आहेत ते कंट्रोल करण्याचं काम या व्हॅक्सिनेशनमुळं होतं. म्हणजे जेव्हा केव्हा एका व्हॅक्सिन येईल या कोविड-19 विरुद्ध त्यावेळेला त्या ठिकाणी तो डेथ रेट किंवा त्या डेथ आपोआप कंट्रोलमध्ये येतात किंवा कमी होतात. म्हणजे व्हॅक्सिनेशन controls many threatened diseases, infection of many threatened diseases. And last importance of vaccine, see, very important, it not only protect a particular individual but protect the society. एखाद्या व्हॅक्सिनेशन मुळे एखाद्या विशिष्ट अशा व्यक्तीचा जीव वाचत नाही तर संपूर्ण समाजाचं रक्षण किंवा संपूर्ण समाज त्याच्यापासून वाचवला जातो. म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या इंडिव्हिज्युअलला व्हॅक्सिन दिलं तो बरा झाला, पुन्हा दुसऱ्याला दिलं तो बरा झाला. म्हणजे 2पेक्षा जास्त झाली की इट इज कॉल्ड अ सोसायटी. म्हणजे आता हा पोलिओचं व्हॅक्सिनेशन इम्युनायझेशन प्रोग्राम आपल्या संपूर्ण भारतभर वापरला जातो, भारतभर राबवला जातो. याचं कारण काय? संपूर्ण सोसायटीला वाचवण्याचं काम एका
फक्त अशा एखाद्या इंडिव्हिज्युअलला नाही, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला नाही, तर संपूर्ण समाजाचं रक्षण करण्याचं काम हे व्हॅक्सिनेशनमुळं होतं. स्टुडंट, यू नो व्हेरी वेल अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅक्सिनेशन. आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की काय महत्व आहे. पण त्याच्याबरोबरीनंच आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं 2 मार्कला किंवा 3 मार्कसाठी हा पॉईंट लक्षात ठेवायचा. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅक्सिनेशन आयदर फॉर 2 मार्क्स ऑर 3 मार्क्स. इन नेक्स्ट व्हिडिओ we will study the structure of antibody molecule.